संशयावरून 245 क्विंटल रेशनचा तांदूळ जप्त। एसडीपीओ या पथकाने महामार्गावर वाहनांच्या तपासणी दरम्यान केली कारवाई। मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे खामगाव उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने राष्ट्रीय महामार्गावर केलेल्या तपासणी दरम्यान एका ट्रकमधून 245 क्विंटल तांदूळ जप्त केला आहे। सदर तांदूळ रेशनचा असल्याच्या संशयावरून 10 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णा फाट्याजवळील उड्डाण पुलासमोर ही कारवाई करण्यात आली। MH19Z5128 क्रमांकाचा ट्रक तांदूळ घेऊन नांदुरा येथून नागपूरकडे जात असताना एचडीपीओच्या पथकाने ट्रक थांबवून तपासणी केली असता ट्रकमध्ये सुमारे 4.25 लाख रुपये किमतीचा 500 कट्टे अंदाजे 245 क्विंटल तांदूळ आढळून आला। चौकशी दरम्यान सदर तांदूळ रेशनचा असल्याच्या संशयावरून पोलिसांनी तांदूळ व ट्रकसह एकूण 15 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। तर ट्रक चालक गोविंदा गोपाळराव मार्कंड वय वर्षे 49 राहणार नांदुरा व क्लीनर योगेश जानराव डाबेराव वय वर्षे 25 राहणार पारस जिल्हा अकोला यांना ताब्यात घेतले आहे। तसेच जप्त करण्यात आलेला तांदूळ व ट्रक खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आला आहे।